याच्याबद्दल तुम्हाला मोह ममता राहणार नाही. वरते जाणून
नेनता, तुला सगळं समजत असून सुद्धा तू लहान वर ते जाणवले नेनता, साधू भेट देती तया अवचिताने. तुला जायची गरज नाही गड्या, एवढा एकदा का तुझ्यातला काम गेला की साधू भेट देती तया अवचितारे. विठोबा सगळ्यांच्याकडे असं नाही, पण बहुतांच्याकडे 10 लोकांमध्ये 8 लोकांच्याकडे दोघांच्याकडे नसत. मुसलमानाच्या समाजात 10 लोकांपैकी एकाकडेच असत. आपल्याकडं आपल्या पूर्वजांचे उपकार आहे की त्यांनी आपल्यासाठी या इष्टिकी कमावून ठेवल्या, ती त्यांचे उपकार आहे. आपल्याला पोट भरायचं साधन
त्यांनी दिलं. पण ज्यांनी आपल्यावर उपकार करून ठेवले त्या उपकार कर्त्यावरच आपण आता अपकार करायला. आज असं घर नाही की ज्या घरामध्ये ते म्हातारे आई वडील त्यांचे सुखरूप आहेत, सुखी. आज धास्तीमध्ये जगतात हे लोक घरात म्हातारे माणसं. त्यांच्यावर एक असं दडपण आहे, प्रेशर आहे. ते मोकळा श्वास घेऊ शकत नाही. माझ्या कीर्तनाचा विषय काय? हे लोक मोकळा श्वास घेऊ शकत नाही. घरात बसकन सून धावल, नाक धावल, नातू धावल, लेक धावल, आपला अपमान होईल. पाणी जरी लागत असलं तर ती एकदम पाणी मागणार नाही. घट्ट्याभरानं कोणी आलं किंवा स्वतः घेता आलं. आज तिला अंगावर घेण्याचं, ओढायला अंगावर घ्यायला नाही, खाली टाकायला झोपायला नाही. तिच्या इच्छेप्रमाणे एवढे कष्ट आयुष्यभर केले, तिच्या इच्छेप्रमाणे आज ती घरात खाऊ शकत नाही. का तिच्या आरोग्याच्या सुविधा तिला मिळत नाहीत, का त्या म्हाताऱ्या गावाला मिळत नाही. मुसलमानाच्या घरात वापरून मला कोणाची स्तुती नाही करायची. मी तर त्या जातीचा कट्टर विरोध होते. पण मी त्याच्याबद्दल का बोलायला लागलोय? कुणाचा चांगला गुन्हा तो सांगावा माणसा. त्याच्या घरात जा, घरात खायला काही नसल तर 7-8 लेकरं असतात. त्याला 7-8 लेकराचे 3-4 दिवस भंगार चिकट घेतात. बाजारातून केळं पपया घेतात, तुमच्या आमच्या गावात आणतात आणि त्या इकतात. तुमच्या गावात एक भरके ढोबरं घेतात भंगार म्हणून. ते घेऊन तिथं व्यापाऱ्याला विकतात, त्याचे पैसे घेतात आणि घरी जाऊन विचारतात, आम्ही दवाली आबा दवाली. मग ते आबा सांगत त्याचं नाही बेटा, आम्ही दवा तो नाही ली तरी आम्ही तो दिली. पहिल्यानं आई वडिलाला औषधी देईल, औषध पाणी देईल, जीव घालायला म्हणून जेवायला बसेल. आपल्या आव्हादीचा विचार करा. एवढी इस्टेट आपण त्याच्या हातात दिली, एवढं घर बांधून ठेवलं, एवढी संपत्ती दिली. आज ती आवलाद आई वडिलांसोबत कशी वागते? ज्यांनी शिकवले ते बी, ज्यांनी इस्टेटी कमावले ते बी, आणि ज्यांनी इस्टेटी कमावली त्याची तर जत्रा करूच नका. येतं म्हणते 12 महिने नेमली पाहिजे महाराष्ट्राची. बरोबर आहे का? मी कशासाठी बोलायला लागलो? हे असं केव्हा करतं? जेव्हा तुम्हाला विचाराची बैठक नाही, तुम्हाला ऐकायला मिळत नाही, आई वडिलांचं महत्व तुम्हाला कळत नाही, तुमच्या हृदयामध्ये ममत्व जागृत होत नाही, तुम्हाला माया ममता प्रेम हे तुमच्या हृदयामध्ये प्रगट होत नाही, तोपर्यंत तो भाव तुमच्यात उतरत नाही. आणि तो भाव उतरवण्याचं एकच माध्यम आहे, एकच साधन आहे, ते म्हणजे हे आपल्या भागवत धर्माचं हे व्यासपीठ. ह्याच व्यासपीठावर ते सांगितलं जातं. पण अवलादी बसत नाही. हे गेले आता भिडल्या मोबाईल गेले हे बरोबर झालेले ते. म्हणून तरुणांनी कीर्तनामध्ये बसणं फार महत्वाचं आहे. आता ही गजानन महाराज व्यवस्थापन समिती, हे सगळे कमिटीचे लोक एवढा खर्च कशासाठी आहे? या लोकांनी यावर ऐकावं. आता तुम्हाला काय सांगायचं? तुमचं कोणाचं वय 75, कोणाचं 65, कोणाचं 70. आता तुम्हाला काय सांगायचं? ज्यांना खरी कीर्तनाची गरज आहे, ज्यांनी इकडे पाठ फिरवली ना, तो इकडे येऊन बसला पाहिजे. ते जागरण झालं पाहिजे, ती जागृती झाली पाहिजे की ज्याच्यातून एक बलदंड समाजाची निर्मिती होईल. एक असा समाज निर्माण होईल की त्या समाजाच्या भरोशावर हे हिंदू जागरणाचं आपलं कार्य चाललं, अविरत चाललं. चला असो. आणि म्हणून आपल्या दर्शनाचा सगळ्यांचा योग या ठिकाणी आला. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो महाराजांच्या प्रती. या ठिकाणी नतमस्तक होतो. साहेबांनी बोलवलं त्यांचे सुद्धा आभार. मृदंगाचार्य लयच काळे कपडे घालून आले, मी तर भागवत होतो आहे की नाही? चला असं सगळे आमचे आमदार महाराज आहेत आणि सगळी गावातच मंडळी का बाहेर गावची का बाहेर गावाला सगळी मंडळी महाराजांच्या मागच्या वर्षीच राहिला होता आम्हाला आहे की नाही? आणि विवेकरी बाबा सुंदर जाऊ शकतील. विवेकरी बाबांचे प्रत्येकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझ्या समोर बसलेल्या आमचे तात्या आहेत की ज्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, यांचा गाढा अभ्यास आहे महाराज. परंतु अत्यंत काय असते की ज्याच्याकडे ज्ञान अल्प असतं महाराज, गर्व आहे की नाही, शिरोमणी. तर असो, परंतु ज्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे तरी सुद्धा अत्यंत लीन असून सुद्धा महाराज एवढा मोठा व्यासंग आहे, पण त्या एकदम साधा व्यक्तिमत्व, त्यांचे सुद्धा खूप आभार.
कमिटी, या संस्थांचे सगळे कमिटी त्यांचे सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मुंडे साहेबांनी बरोबर सांगितलं त्यांचे आभार. आणि या ठिकाणी आपल्या चिंतनाला ज्ञानेश्वर
तुका म्हणे देवावीन केला सीन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित म्हटले की तुका म्हणे देवावीन देवाच्या शिवाय जेवढे तुम्ही कुटाने करसाल ते सगळे कसे मिथ्या आहे, खोट आहे. देवाला सोडून तुम्ही कितीही बिल्डिंगी बांधल्या तर त्या बिल्डिंगी असं वाटलं का तुम्हाला कधी कोणी म्हणलं का आमच्या बापानं 6 टनाची बिल्डिंग बांधली आता म्हातारा वाट्यावरच राहतो. म्हातारा वाट्यावर जाळला नाही. एखाद्या आमची असली म्हाताऱ्याच्या हातात पोर म्हणले का लयला बड्या करून स्टेटवर बोलू या ना जाऊ द्या एवढी आमची निघत नसली तर साबण लावू एका म्हाताऱ्याचं तर बोटच कापून घेतो ना आजी माय आम्ही निघेन सून म्हणे घ्या बोट कापू काय काम आहे तिथे जाते आहे की नाही. स्त्रिया पुत्र करत राहे तर मायावंत शेवटीचा कोकणी हेमाची हाती बांधुनी आली ती घुशणे घेती काढून या ऐशी चोरांचा ऐसा विश्वास धरली तुझी कास तुका म्हणे. म्हणून महाराज म्हटले तुका म्हणे देवावी न केला सीन तो विद्या. देवाला सोडून तुम्ही किती जरी काही केलं तरी ते शेवटी कसं आहे सगळं खोट आहे. किती तेल लावा केस वाढवा किती केस वाढवा किती पालिश मारा त्याला किती काळे करा पण बाल जले जैसी घास की पोली हाड़ जले जैसी लकड़ी की पोली अपने खातर महल बनाया खुद जाकर जंगल सोया. हाड़ जले जैसी लकड़ी की पोली बाल जले जैसी घोस की घास की पोली. ए मेरे दुनिया अरे विचार कर बाबा. म्हणून महाराज म्हटले की ते बाकी किती करा संसार सुखे करा संसार परी न सरणावे दोन्ही बार है की नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पूज पाडू नका. तो देव सांगत असतो बाबा किती काही कर पण मला वर्षातून 2दा विसरू नको. कोणते 2 बाजार एक लोणारचा बाजार आणि जिंतूरचा बाजार हे नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पूज पाडू नका. म्हणून महाराज म्हटले की तुका म्हणे देवावीन केला सीन तो मिथ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल.